वाचरेखोंड्यातील सर्व नागरिक या ब्रिजच्या संदर्भात आम्ही गेल्या महिन्यामध्ये 15 दिवसापूर्वी जिल्हा परिषदेला पत्रावर केला होता। कारण हा ब्रिज जो आहे हा केव्हाही पडण्याच्या स्थितीत होता आणि त्याचं डागडुगी म्हणजे दुरुस्ती करण्यात यावा त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन ह्या ब्रिजचं दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे आणि व्यवस्थित काम चालू आहे। आम्ही पाहणी करत असताना आम्हाला खूप समाधान वाटलं की आपण सगळं वासरखोंड्यातील नागरिक आमच्या उपोषणाला आंदोलनाला नेहमी पाठिंबा देता, अशाच प्रकारे आपण आमच्या उपोषणाला पाठिंबा देत जा। म्हणजे या आपल्या वासरखोंड्यातील अशा काही ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला बळ मिळेल आणि आम्ही वेळोवेळी या समस्या सोडवू। आम्ही आपल्याकडे कुठल्या प्रकारचं देणगी किंवा वर्गणी किंवा कुठल्याही प्रकारची मते मागत नाहीत, तर आम्ही निस्वार्थ सेवा करत आहोत आणि आम्हाला निस्वार्थ सेवा अखंडित करायची आहे। त्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे। याच्यानंतर आपण अजून एक पत्र दिलेलं आहे की आडिवली ते मोहिली ब्रिज दरम्यानचा जो रस्ता BBM झालेला आहे म्हणजे डांबरीकरण केलेलं आहे, त्या रस्त्यावर अद्याप त्यांनी कार्पेट टाकलेलं नाही। तर आम्ही जेव्हा त्यांच्याशी चौकशी केली तर त्यांनी असं सांगितलं की ह्या रस्त्याला कार्पेटसाठी पैसे नाही आहेत, म्हणजे मंजुरी नाही आहे। त्यासाठी पण आम्ही जर आता ह्या 8 दिवसामध्ये तर त्यांनी कार्पेट जर नाही केलं तर आम्ही उपोषण करणार आहोत। तर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि मी पुन्हा आणि नेहमी सांगत असतो आणि आपल्याला विनंती करत असतो की आम्हाला कुठल्या प्रकारची आपल्याकडून मते नको किंवा देणगी नको, वर्गणी नको। आम्ही आमच्या कष्टाचे पैसे खर्च करून आंदोलन करत असतो आणि करत राहू, परंतु आपला पाठिंबा असण्याची गरज आहे। कारण राजकीय पुढारी जे आपला आंदोलन करतात परंतु ते आपल्याकडे मते मागतात आणि मग निवडून आल्यानंतर गडगंज श्रीमंत होतात आणि आपापले बंगले बांधतात, आपल्या गाड्या घेतात आणि आपल्या 10 पिढ्या पुरतील एवढे पैसे कमवतात। त्यामुळे आम्ही काही कुठल्या प्रकारचं आपल्याकडे देणगी मागत नाही, मतं मागत नाही। आपण जर पाठबळ दिलं आणि जर त्याला हिंमत दिली तर त्याचा आपण पाठिंबा दिला तर ह्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल आणि मग ते त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर अशा प्रकारची समस्या आम्ही सहज सोडू शकू। त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय आणि या कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण एक परंपरा आणि एक पायंडा तयार करा की एखादा सामाजिक कार्यकर्ता जो रमेश कदम असो किंवा अजून कोणी असो, तो जर का सामाजिक कार्यकर्ता समस्या सोडवण्यासाठी जर का उपोषण करेल किंवा कुठल्याही प्रकारचा आंदोलन करेल तर आपण त्यांना भरभरून पाठिंबा देऊन आपण सहकार्य करावं, जेणेकरून ह्या कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील जे बी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना जेव्हा उपोषण किंवा कोणी एखादा व्यक्ती आंदोलन घेईल त्यावेळेस त्यांचं आंदोलन दखल घेऊन अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेईल आणि ते आपल्याला 100% सपोर्ट करतील। परंतु त्यांना आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी राजकीय पुढारी तो म्हणतो मला आणि हा म्हणतो मला, अशा प्रकारचे वादविवाद होत आहेत आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी भांडणं करतात आणि वाद निर्माण करतात। त्यामुळे नागरिकांना मी विनंती करतो आपण यांच्या नादी न लागता कोणी पण सामाजिक कार्यकर्ता असो जो सामाजिक काम करतो, स्वतःचे पैसे खर्च करतो आणि ज्याला समाजाची आवड आहे अशा आंदोलनकर्त्याला पाठिंबा द्या। आणि जे पुढारी जे काही पक्षाचे सर्वच पक्षाचं मी म्हणतो, मग ते राष्ट्रवादी असो, BJP असो, मनसे असो, शिंदेगड असो, शरद पवार गट असो, उद्धव गट असो, जे लोक अशा सामाजिक कार्यकर्त्याला मदत करत नाही, पाठिंबा देत नाही, त्याला सपोर्ट करत नाही आणि आंदोलनामध्ये सहभाग घेत नाही, अशा लोकांना मात्र तुम्ही कुठल्या प्रकारचे मतदान करून निवडून देऊ नका। मग त्यांचा उमेदवार कितीही स्वच्छ असो, कितीही चांगला असो, ते निवडून येण्यापुरता आपल्याला भूल थापा लावतील आणि भविष्यात ते करोडो रुपये कमवतील, बंगले बांधतील, जागा घेतील, जमीन घेतील आणि मग शेवटी आपल्यावर आरेरावे करतील। त्यामुळं सर्व नागरिकांना मी विनंती करतो या निमित्ताने आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून अगदी तन मन धन पणात लावून आम्ही आपला समाजसेवा करण्याचा वसा जो घेतलेला आहे त्यासाठी आपल्या सर्वांची खूप पाठिंब्याची गरज आहे। आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल वासरेखोंड्यामध्ये आता रस्त्याची डागडुगी होते, रस्ते होत आहेत, काँक्रीटीकरण काम चालू झालेलं आहे आणि मी विश्वासाने सांगतो हा आपला पाठिंबा आणि आपल्या पाठिंब्यामुळे होत आहे। आपण जर सामाजिक कार्यकर्त्यांना अशा प्रकारचा पाठिंबा घेतला तर या प्रशासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नक्कीच या उपोषणाची आंदोलनाची दखल घ्यावी लागेल। एक रमेश कदम नाही तर अनेक या तालुक्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये उपोषणकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत। ते जे लोक निस्वार्थी समाजसेवा करतात त्यांना आपण भरभरून पाठिंबा द्यावा आणि त्यांना बल द्यावं, म्हणजे आपल्या
तालुक्याचा विकास होईल. कारण आपण जर बघितलं तर या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आता निवडणुकी झाल्या आणि आता पुढे पण निवडणूक येणार आहेत. अनेक प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर काय काम तिथे जर का ठेका मिळत नसेल, काम मिळत नसेल किंवा पैसे कमवायला मिळत नसतील तर ते मोठमोठे आंदोलन उभे करून एकमेकाशी लढतायत आणि शेवटी नाहक त्रास हा पब्लिकलाच होतोय आणि नागरिकांना होतोय. अशाच प्रकारचे जर या तालुक्यामध्ये वाद होत राहिले आणि पक्षाचे पुढारी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला पाहिजे, आम्हाला पाहिजे असं जर का अशा प्रकारचं जर का या इथे वातावरण निर्माण झालं तर भविष्यात आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार येणार नाही आणि आपल्या तालुक्यामध्ये रोजगार कोणाला मिळणार नाही. जे आहे ते पण पळून जातील. तरी मी नागरिकांना विनंती करतो, आपण जसं आम्ही असं म्हणणार नाही, राजकीय पुढाऱ्यांची पण आपल्याला आवश्यकता आहे, लोकप्रतिनिधीची पण आपल्याला आवश्यकता आहे, ते असतील तर आपल्या तालुक्याचा विकास होईल. परंतु जे प्रतिनिधी जे तालुक्याचे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते जरा सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करत असतील किंवा नाहक त्रास देत असतील आणि आपलीच पोली भाजत असतील, अशा पुढाऱ्यांना मात्र तुम्ही कुठे उभे करू नका आणि त्यांची भाषणं पण ऐकू नका आणि त्याला प्रोत्साहन देऊ नका, त्यांचे झेंडे धरू नका. जे लोक सामाजिक काम करतात या नागरिकांसाठी आपला तन मन धन पणात लावून कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसताना त्यांना जर का त्यांनी जर आपल्याला जर सहकार्य केलं तर आपण नक्की करावं. कुठलाही पक्ष असो, आम्ही असं म्हणणार नाही कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपण मदत करू नये किंवा त्याला मतदान करू नये किंवा त्यांना निवडून देऊ नये. अवश्य द्या, परंतु जे लोक खरोखर प्रामाणिकपणे काम करतात आणि आपलं तन मन धन पणात लावून पैसे कमवण्यासाठी निवडून येत नाही तर जनतेच्या सेवेसाठी निवडून येतात, अशाच लोकांना मतदान करून आपण वेळोवेळी निवडून द्या असंच मी या प्रसंगी विनंती करतो. आणि मी आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही विभागामध्ये, कुठल्याही भागामध्ये अशा प्रकारचा कुठला प्रकल्प आला आणि तिथे जर राजकारण होत असेल तर पोलीस संघटने संपर्क साधून आपण तिथे मोठं आंदोलन उभं करावं. आम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करू, पाठिंबा देऊ, तन मन धन आपलं अर्पण करून तिथे आपल्या पाठीशी उभे राहू आणि आम्हाला कुठल्या प्रकारचं तिथे काम नको, धंदा नको किंवा नोकऱ्या नको. आम्ही निस्वार्थ आम्ही सेवा करणार आहेत आणि ज्या ठिकाणी प्रकल्प आले त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार कसा मिळेल, स्थानिकांना काम कसे मिळेल, स्थानिकांना पाठबळ तिथे त्या प्रकल्पामध्ये कसे मान सन्मान मिळेल. आमचा संपूर्ण जीवन जे आम्ही आपला संसार त्याग करून समाज कार्यासाठी अर्पण केलेलं आहे याची आपण सर्व कर्जतकर खालापूर नागरिकांनी नोंद घ्यावी आणि सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि इतर सर्व संघटनेला मी विनंती करतो, जेव्हा पोलीस संघटना आंदोलन घेईल, कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी उपोषण करेल तेव्हा आपण भरभरून पाठिंबा द्यावा. आत्ताच्या या प्रसंगी मी आनंद व्यक्त करतो की आपला भरभरून पाठिंबा असतो म्हणून आमचं आंदोलन यशस्वी होतं. मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचे आहेत, बऱ्याच समस्या सोडवायच्या आहेत आणि आंदोलनशिवाय सुटणार नाही. कारण हा लोकशाहीच्या मार्गानेच आपल्याला लढला तरच न्याय मिळतो आणि कुठल्या प्रकारचा आपल्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. कारण लोकशाही हाच मोठा स्तंभ आहे आणि हाच मोठा एक साधन आहे. त्यामुळे आम्ही या लोकशाहीच्या मार्गाने आतापर्यंत 30 उपोषणे केली. आम्हाला दररोज उपोषण करण्याची करावं लागले तर करू, परंतु आपला पाठिंबा मिळाला तर आम्हाला बळ मिळेल. आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढंच या प्रसंगी मी नमूद करतो. आणि आता आपण जर पाहिलं तर या आंदोलनाची लोकशाहीची ताकद आणि आंदोलनाची ताकद आपल्या लक्षात येईल. जिल्हा परिषदेने आता या पुलाचं त्वरित काम चालू केलेलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुसतं निवेदन दिलेलं आहे, उपोषण करण्याची गरज पडलेली नाही आणि या भविष्यात जर पडली असेल तर आम्ही केलं असतं, परंतु उपोषण आता करायची गरज पडत नाही कारण आपला सर्वांचा पाठिंबा असतो. आणि आता ह्या ज्या पुलाचं काम चालू आहे, खरोखर ह्या पूल आपण जर पाहिलात तर पुलाची अवस्था जर आपण पाहिलीत तर ह्या पुलावरून पूल पडला असता आणि अनेक जीवितहानी झाली असती, परंतु आता ती होणार नाही. हेच आमची खरं म्हणजे आमच्या कामाची आंदोलनाची पोचपावती आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला आपल्याकडून कुठल्या प्रकारची देणगी नको, वर्गणी नको आणि मते नको, आम्हाला फक्त पाठिंबा पाहिजे. जय श्रीराम आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र.